शुभ सकाळ. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ मानकर मॅडम, माझा शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि बालमित्रांनो, रक्षाबंधन हा सण महाराष्ट्रात, भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला औक्षण करतेच, म्हणजेच ओवाळते आणि त्याच्या हातावर राखी बांधते. खरं तर रक्षाबंधन हा सण श्रावणी पौर्णिमेला असतो. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा आणि कजरी पौर्णिमा देखील म्हणतात. या दिवशी घरामध्ये गोड पदार्थ बनवले जातात, कारण हा गोडवा नात्यामध्ये उतरवा अशी धारणा असते. खरं तर रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना देखील राख्या पाठवल्या जातात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली जाते. काही घरांमध्ये मुलगी आपल्या वडिलांना राखी बांधते, तर काही घरामध्ये पत्नी आपल्या पतीला राखी बांधते. खरं तर रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली आम्हाला माहिती नाही, त्याच्याबद्दल निश्चित पुरावा देखील नाही, परंतु त्याच्याविषयी अनेक आख्यायिका आहेत. पूर्वी देव दानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. एक दिवस दानवांचा राजा रुद्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. त्यावेळी इंद्र आपले वज्र घेऊन निघाला आणि त्याच वेळी इंद्राची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला. तिला नक्कीच खात्री होती, या दोऱ्यामुळे, या धाग्यामुळे इंद्राला युद्धास लढण्यास बळ मिळेल. आणि काय आश्चर्य, त्या युद्धात इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव त्याला परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार महाभारतामध्ये एकदा भगवान श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम झाली. त्या जखमेतून भरपूर रक्त वाहत होते. तेव्हा पांडवाची पत्नी द्रौपदी हिने आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधले. तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन द्रौपदीला दिले. त्यानंतर एकदा कौरवांनी द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने कौरवांकडून द्रौपदीचे रक्षण केले. तेव्हापासून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. मुघलांनी अनेक वर्ष भारतावर राज्य केलं. दुसरा आलमगीर बादशाह दिल्लीवर राज्य करीत होता. त्याच्या प्रधानांनी कळ टाकून बादशाहचा खून केला व प्रेत नदीत टाकून दिले. ते एका स्त्रीने पाहिले आणि प्रेत वाहून जाऊ नये म्हणून तिने ते प्रेत बाहेर काढले आणि प्रेताचा वाली येईपर्यंत प्रेताजवळ बसून राहिले. बऱ्याच वेळानंतर बादशाहच्या शोधात सैनिक तेथे आले. बादशाहचा मुलगा शहा आलम याने त्या हिंदू स्त्रीचे आभार मानले, तिला आपली बहीण मानले. ती हिंदू स्त्री पुढे दरवर्षी शहा आलमला राखी बांधू लागली. मुघल बादशहांनी पवित्र मानलेला हिंदूचा हा एकमेव सण. खरं तर इतिहासाच्या पानावरती अनेक राजे होऊन गेले, परंतु स्त्रियांचा आदर करणारा एकमेव राजा ठरला छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावरून परत निघाले. आंध्र प्रदेशातून कर्नाटक राज्यात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणं होतं. सावित्रीबाई देसाई नावाची ठाणेदारी तिथे राज्य करीत होती. नवरा मरण पावला होता आणि नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार तीच बघत होती. ठाणा आदिलशाहीकडे. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला वाटलं सगळं जिंकत निघालोच तर या आदिलशाहीचं बेलवाडीचं ठाणे जिंकावं. सावित्रीबाई देसाई राज्य करते आहे. सावित्रीबाईला पराभूत करणं सोपं. काही मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण सावित्रीबाई मोठी चिवट आणि जिद्दीची. तिनं दादाजींचा सपशेल पराभव केला. एका स्त्रीकडून पराभव दादाजींना सलसलला. त्यांनी आणखी प्रचंड सैन्य बोलावलं आणि पुन्हा एकदा त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादानं दादाजीनं सावित्रीबाईला कैद केलं. आमच्या महाराजांच्या समोर चला आणि कैद करून तो सावित्रीबाई देसाईंना महाराजांकडे घेऊन निघाला. 4-5 पावलं सावित्रीबाई पुढे गेली, पण काय वाटलं कुणास ठाऊक मागे वळाली. तिनं स्वतःचं बाळ तिनं आपल्याच बरोबर घेतलं आणि म्हणाली, आता चला. स्वतःचं तानं बाळ घेऊन ती महाराजांच्या समोर आली. कैदी आहे, पराभूत आहे, महाराज शिक्षा देणार हे माहिती आहे
आता महाराज काहीतरी शिक्षा सुनावतील तोच सावित्रीबाई सरदिशी पुढे झाली. स्वतःचं तानबाळ तिने महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाली, मी तुमची कैदी आहे, मी पराभूत आहे, काही शिक्षा द्यायची ती मला द्या, पण यात या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला कोणतीच शिक्षा नको. महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारा झाला आणि चिटणीस दुधाची वाटी घेऊन महाराजांकडे आला. महाराजांनी ती वाटी घेतली आणि चमच्यांनी आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाला महाराजांनी दूध पाजलं. दूध पाजून झाल्यावर महाराज त्या बाळाकडे बघत सावित्रीबाईंना म्हणाले, आमच्या मांडीवर हा जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. दादाजी यांचं वतन यांना परत द्या, पण आमच्या भगिनी म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवं वतन जोडून द्या आणि आमचा भाचा त्याच्या वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना कळेना, अहो कसला राजा, कैद्याला शिक्षा द्यायची सोडून हा मला बहीण मानतो, माझं राज्य मला परत देतोच, आणखी नवं राज्य जोडून देतो, माझ्या मुलाला भाचा मानतो, भाच्यालाही वतन देतो, धन्य ऐसा राजा होणे नाही. या प्रसंगाचं स्मरण, या राजाचं हे मोठेपण लोकांना कळालं पाहिजे, जगाला समजलं पाहिजे. म्हणून या सावित्रीबाईनं या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. म्हणजे महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तान्ह बाळ आहे, महाराज त्याला चमच्यानं दूध पाजतायत आणि शेजारी ती सावित्रीबाई देसाई उभी आहे, असं ते शिल्प आहे. या बहीण भावाचं अनोखं नातं जर तुम्हाला जर पाहायचं असेल तर कधी कर्नाटकात गेलात तर कर्नाटकात धारवाड नावाचा जिल्हा आहे आणि त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे आणि त्या यादवाड गावात सावित्रीबाईनं कोरलेले महाराजांचं दगडी शिल्प अजून तसंच आहे. महाराजांच्या जिवंतपणातलं महाराजांचं जिवंत स्मारक. खरं तर रक्षाबंधन ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आज आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि आज अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा प्रकारे रक्षाबंधन म्हणजे एक निव्वळ धागा नसून ते एक स्नेह, प्रेम, आपुलकी, आदर, विश्वास आणि पवित्रतेचे रक्षण करणारे एक अतूट बंधन आहे. पुन्हा एकदा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.